यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे। याच यवतमाळ जिल्ह्यातून हरित क्रांती वसंतराव नाईकांनी घडवली, तर जलक्रांती हे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांनी घडवली। तर विविध कारणाने आणि उद्धव ठाकरेंची बाजू लावून धरणारे ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्यासोबत आहे। आपण त्याच्यासोबत अधिक बातचीत करणार आहोत। असीम सरोदे हे यवतमाळ जिल्ह्याचे सुपुत्र आहे। बरेचसे लोकांना कदाचित माहीत नसेल। आपल्यासोबत असीम सरोदे आहे। दादा, तुम्ही काय सांगाल की यवतमाळकर म्हणून यवतमाळ जिल्ह्यातनी 20 वर्षात जवळपास 25,000 शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली, कसं बघताय? महाराष्ट्रातला यवतमाळ जिल्हा त्याची ओळख ज्या गोष्टींसाठी होती, ती कॉटन ग्रोअर म्हणून होती, संत्रा उत्पादक म्हणून होती, सूतगिरण्या इथे तेव्हा होत्या, त्या आता बंद पडलेल्या आहे। ती ओळख हळूहळू दूर होत गेली आणि शेतकरी आत्महत्या सर्वाधिक असलेला भारतातला जिल्हा म्हणून याची ओळख झाली। ही अत्यंत दुर्दैव आहे। आज महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांना जे काही आपण म्हणू की एक काळिमा लागलेला आहे, तो सगळा पाहता 31 वर्ष झालेले आहेत महाराष्ट्रात पहिली शेतकऱ्याची आत्महत्या होऊन। यवतमाळ जिल्ह्यात पहिली शेतकऱ्याची आत्महत्या 31 वर्ष झालेले आहेत आणि अजूनही शेतकऱ्यांप्रती सरकारमध्ये उदासीनता खूप मोठ्या प्रमाणात दिसते। शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज देण्यात येतात त्या पॅकेजची लवकर अंमलबजावणी होताना दिसत नाही। शेतकऱ्यांचं नुकसान होते, त्याचे पंचनामे आपल्याला वेळेवर होताना दिसत नाही। केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून नुकसान भरपाई दिली पाहिजे असं जेव्हा तत्त्व स्वीकारलं जाते, त्या प्रत्येक वेळेस केंद्र सरकारचा पैसा उशिरा आलेला आहे म्हणून आम्ही आत्ता सगळी मदत देऊ शकत नाही असं सांगण्यात येते। आत्तासुद्धा जी काही ओला दुष्काळ निर्माण झाला आणि त्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाले, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ओला दुष्काळ अशी काही संकल्पना नाही। बघा, कायदे हे आपण माणसांनी माणसांसाठी केलेले आहे। जर एखादी परिस्थिती उद्भवली जी कायद्यात नमूद केलेली नसेल, याचा अर्थ ओला दुष्काळ कायद्यात नमूद केलेला नाही म्हणून आम्ही ओला दुष्काळासाठी आर्थिक निधी देणार नाही असं म्हणणं हे अत्यंत असंवेदनशीलपणाचं ठरते। कायद्यामधल्या व्याख्या कायद्यामध्ये असतात, माणसांनीच केलेल्या असतात। माणसांच्या जीवनाला उत्तर देण्याची जबाबदारी, माणसांच्या जीवनाची जबाबदारी ही जर सरकारकडे लोकप्रतिनिधींच्या मार्फत आपण दिलेली आहे, तर त्यांनी कायद्यात असलेले शब्द आणि नसलेले शब्द याच्यातमध्ये अडकून न पडता लोकांचं जीवन कसं चांगलं होईल यासाठी आर्थिक तरतुदी केल्या पाहिजे। मला काय वाटते संजयजी की सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण प्राधान्यक्रम ठरवण्यामध्ये महत्त्वाची चूक करत आहे। प्रायोरिटी ज्याला आपण म्हणतो की प्राधान्यक्रम शेतकऱ्याला असला पाहिजे। शेतकरी सगळ्यात जास्त व्यस्त असलेला, मुळीच वेळ नसलेला माणूस आहे आणि त्याचं सगळं जीवन हे जमिनीवर, पाण्यावर, येणाऱ्या पावसावर आणि पाणी संकलनांवर जर अवलंबून असेल तर दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या शेतीमालाला रास्त भाव मिळतो का, हा सुद्धा मुद्दा आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, एक पेन्सिल तयार करणारा असतो, तो पेन्सिल तयार करतो कारखान्यामध्ये आणि तो म्हणतो माझ्या पेन्सिलची किंमत काय राहील मी ठरवेल। मग शेतकऱ्यांना शेतीमालाचा भाव स्वतः ठरवण्याचे अधिकार का दिलेले नाही आत्तापर्यंत? तुम्ही कोणत्या प्रकारची एकाधिकारशाही शेतकऱ्यांवर लादत आहात? हे अत्यंत चुकीचं आहे। शेतकऱ्याला एकीकडे म्हणता तुम्ही शेतीला आम्ही उद्योगाचा दर्जा देणार आणि शेतकऱ्याचं काहीच महत्त्व तुम्ही ठेवत नाही। ज्या सुपीक जमिनी आहे, अन्नधान्य निर्मिती करणारा शेतकरी आहे, त्याला महत्त्व दिलं पाहिजे। केवळ बळीराजा म्हणून वगैरे असं प्रतिकात्मक चालणार नाही। शेतकऱ्यांनाच मदत करण्याचा प्राधान्यक्रम असला पाहिजे, तर आपण महाराष्ट्र परत एकदा चांगल्या वळणावर घेऊन जाऊ शकतो, आर्थिक प्रगतीकडे नेऊ शकतो। रस्ते, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी, विमानतळं, बसस्टँड बांधणं, रेल्वे स्टेशन बांधणं एवढाच विकास नाही, माणसाच्या जीवनाचा विकास झाला पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटते की शेतकऱ्यांचं जीवन जोपर्यंत समजून घेणारं सरकार असत नाही तोपर्यंत काही खरा विकास होणार नाही। अन्नधान्य तुटवडा म्हणजे त्याला आपण म्हणतो फूड क्रायसिस, हे खूप मोठ्या प्रमाणात जगभरामध्ये सुरू आहे। भारतामध्ये आज मितीला 35% जमीन कमी झाली आहे शेतीखालची, यांनी उद्योगाखाली घेतलेली आहे। अशा वेळेस जो शेतकरी काम करणारा आहे, मजुरी करणारा शेतमजूर आहे, त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या सगळ्या मदतीचं प्रावधान हे राज्य सरकारने केलं पाहिजे। त्यांची ती प्राधान्यक्रमाची जबाबदारी असली पाहिजे असं मला वाटतं। जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांच्या जीवनात समस्या आहेत, त्यांना भेटूनच तर प्रशासन चांगलं केलं जाऊ शकते। त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे, अडचणी जाणून घेतल्या पाहिजे, त्यांना उपाययोजना काय करायच्या असं वाटते ते सरकारने जाणून घेतलं पाहिजे। तुम्हाला आठवत असेल, आपण लहानपणी पुस्तकात वाचलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे वेषांतर करून समाजामध्ये आपल्या राज्यात फिरायचे आणि प्रत्यक्ष समस्या समजून घ्यायचे, कारण की आपल्यासमोर कोणी कदाचित खरं बोलणार नाही, त्यामुळे खऱ्या समस्या त्यांच्यामध्ये जाऊन समजून घ्यायच्या। तर ही जी पद्धत होती ना, ती लोकाभिमुख प्रशासनाची पद्धत आहे।
जे लोकांनाच भेटत नाही, कष्ट ज्यांच्या जीवनात आहे, दुःख ज्यांच्या जीवनात, त्यांना भेटायची हिंमतच ज्यांच्यामध्ये नाही, ते लोक काही बदल घडवून आणू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटते की शासनातले अधिकारी, राज्य सरकारमधले मंत्री, मुख्यमंत्री हे जर लोकांना भेटून त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याची हिंमत ठेवत नसतील तर त्यांनी सत्ता सोडून द्यावी, त्यांनी आपल्या घरी बसावं. कारण की हे शेतकऱ्यांचं बळीराजाचं राज्य म्हणून प्रस्थापित झालं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने संवेदनशीलता असलेलं सरकार आपण आणू शकतो. ते कोणाचंही सरकार असो, कोणत्याही पक्षाचं असो, त्यांनी लोकांना भेटलं पाहिजे. दुसरा मला तुम्हाला मुद्दा तो भाषेचा सांगायचा होता की त्रिभाषा सूत्री आणण्याचा प्रयत्न सातत्याने होताना दिसतो. तर तो एकतर्फी आहे. आपण आपल्या मातृभाषेत शिकू शकलो पाहिजे, मातृभाषेत आपण विचार करू शकलो पाहिजे. आपली स्वतःची भाषा स्ट्रॉंग झाल्याशिवाय दुसरी भाषा आपली स्ट्रॉंग होत नाही. त्यामुळे विदर्भामध्ये तरी हा प्रयोग झाला पाहिजे की तुम्हाला तिसरी भाषा शिकवायची आहे ना, मग तुम्ही मराठी, इंग्रजी आणि तिसरी भाषा म्हणून तिथली एखादी लोकल भाषा शिकवा. बंजारी भाषा का तिसरी भाषा नाही? कोलामी भाषा का तिसरी भाषा नाही? आदिवासींच्या वेगवेगळ्या भाषा का तिसरी भाषा नाही? वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना बंजारी भाषा शिकू द्या, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना कोलामी भाषा शिकू द्या, वेगवेगळ्या लोकांना कोरकू भाषा बोलू द्या. तर भाषेचं सूत्र जर तुम्हाला असं लोकांच्या मधून आलेलं स्वीकारायचं असेल तर लोकांच्या भाषा, त्यांची संस्कृती, एकमेकांशी ओळख त्यांची झाली पाहिजे आणि तेव्हा एकमेकांबद्दलचा आदर तयार होईल. तर ही आदराची संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी राजकीय लोकांवर आहे. आपण बघतोय की यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा आहे आणि यवतमाळ जिल्ह्यातून सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक असेल, सुधाकरराव नाईक असेल आणि आत्ता देवेंद्रजी फडणवीस असेल, या लोकांनी दुर्लक्ष केलं असं वाटते. तेव्हाचे जे नेते होते की नाही, आता मी स्वतः सुधाकरराव नाईकांना भेटलेलो आहे. त्यांच्या घराण्यातले अनेक जण माझे मित्र राहिलेले आहे. तर मला हे माहिती आहे की लोक संवेदनशील पद्धतीने ते काम करत होते. सुधाकरराव नाईक असतील, त्यांनी अत्यंत पडत्या काळामध्ये महाराष्ट्राची भूमिका म्हणजे बॉम्बस्फोट झाले त्यावेळेस त्यांची भूमिका, जेव्हा महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार वाढले त्यावेळेस त्यांनी जी काही स्थैर्य निर्माण करण्याची भूमिका घेतली होती, या सगळ्यामध्ये एक परिपक्व राजकीय नेता आपल्याला दिसतो. त्यामुळे वसंतराव नाईक असतील, सुधाकरराव नाईक असतील आणि त्याच्यानंतर काही जण हे विदर्भामध्ये अत्यंत संतुलित, संयमित नेते म्हणून पुढे आले आणि त्यांनी केवळ एकाच समाजाचा विचार न करता सार्वत्रिक विकास झाला पाहिजे अशी सामंजस्याची भूमिका घेतली. तर ती महत्त्वाची भूमिका आहे जी भारतीय संविधानाने सांगितलेली. तसा समंजसपणा प्रत्येकच राजकीय नेत्यांमध्ये असावा असं मला वाटतं. नक्कीच धन्यवाद दादा, तुम्ही आमच्यासोबत आणि यवतमाळकरांच्या शेतकऱ्यांसोबत तुम्ही संवाद साधला, मार्गदर्शन केले, त्याबद्दल ॲडव्होकेट असीम सरोदे दादा यांचं खूप खूप मनापासून आभार.